पुणे आणि नाशिकमधील प्रवाशांसाठी आता एक मोठी बातमी आहे। पुणे नाशिक हरित महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या पुणे नाशिक हरित महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना अखेर राज्य सरकारने जारी केली। त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। बातमी विद्यार्थ्यांच्या संदर्भातील आहे। राज्यामधील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना आगामी शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या इयत्तेला अभ्यासक्रम लागू होईल आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून तो दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी लागू केला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात केली। आज धर्तीवरचं शिक्षण आपल्या शासकीय शाळांमधनं पण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे। या दृष्टिकोनातून जे काही प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यातनं येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या फेजमध्ये इयत्ता पहिली या वर्गाच्यासाठी सीबीएसई पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। येणाऱ्या वर्षभर आपले जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत, अधिकारी आहेत, या सर्वांना सीबीएसई पॅटर्नच्यासाठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आपण ॲडॉप्ट करणार आहोत।